करवीर तालुक्यातील विकासवाडी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं फक्त क्रिकेट स्टेडियम नाही, तर या ठिकाणी अद्ययावत मल्टीस्पोर्ट्स हब निर्माण करण्यात येणार आहे. एकूण 32 एकरपैकी 15 एकर जागा क्रिकेट मैदानासाठी आणि 17 एकर इतर खेळांसाठी वापरली जाणार आहे. याच्यासाठी सुरुवातीचा निधी MCA आणि BCCI कडून मिळवण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत दिली. करवीर तालुक्यातील विकासवाडी इथं अद्ययावत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियमसाठी 32 एकर जागेचा भाडेपट्टा करारनामा नुकताच करण्यात आला. महाराष्ट्र शासनाचा क्रीडा आणि युवक सेवा कोल्हापूर विभाग आणि कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्यामध्ये 21 जुलै रोजी हा करार करण्यात आला. त्यामुळे ही जागा कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन म्हणजेच KDCA कडे हस्तांतरित करण्यात आली आहे. या 32 एकर जागेवर फक्त क्रिकेट स्टेडियम नाही, तर हे मल्टीस्पोर्ट हब म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची माहिती KDCAचे अध्यक्ष माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार बैठकीत दिली. येत्या 4 ते 5 वर्षात हे स्टेडियम उभारण्यात येणार असून एकूण 32 एकरपैकी 15 एकर क्रिकेट मैदानासाठी आणि 17 एकर जागा इतर खेळांसाठी वापरली जाणार आहे. याच्यासाठी लागणारा सुरुवातीचा निधी MCA आणि BCCI कडून प्राप्त करण्यात येईल, अशी माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. स्वतःच्या मालकीचं स्टेडियम असावं अशी KDCAची अनेक वर्षांपासून असणारी मागणीची पूर्तता होणार असल्यानं त्यांनी समाधान व्यक्त केलं. या स्टेडियमसाठी शासनाकडून 1 रुपयाचा सुद्धा निधी दिला जाणार नाही. त्यामुळे हा निधी MCA, BCCI आणि स्पॉन्सर यांच्या माध्यमातून उभा करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तर GR मध्ये सुद्धा नमूद आहे की गव्हर्नमेंट आपल्याला काही पैसे देणार नाही आणि गव्हर्नमेंटने उद्या स्पेशल केस केली सुद्धा तरी आम्हाला गव्हर्नमेंटच्या तिजोरीत पैशाला हात लावायचा नाही. म्हणून आम्ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं असेल, उलट महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे ऍडमिनिस्ट्रेटर चीफ जस्टिस सानप साहेबांशी आमची चर्चा झालेली, ते लवकरच कोल्हापूरला येणार आहेत. त्यांनी सांगितलं की जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही तुम्हाला पैशाची सुरुवात करून देतो. BCCI कडे आम्ही अप्रोच होणार, BCCI कडे जाणार. BCCI कडे आम्हाला पूर्ण विश्वास आहे, त्यांच्या काय अनेक स्कीम्स आहेत, त्यांच्या स्कीम्सच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा पैसे उभा राहतील. आमचे अनेक लोकांशी चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे. अनेक स्टेक होल्डर्स कसे आपल्याला तिथं आमच्याकडे येऊ शकतात याच्याकडे आमचं प्लॅनिंग सगळं सुरू झालेलं आहे. पहिलं प्रथमदर्शनी आमचा हा विषय असणार आहे की एक टेक्निकल कमिटी ही गठीत करणं. ती टेक्निकल कमिटी लवकरच गठीत होणार आहे आणि टेक्निकल कमिटीच्या माध्यमातून आपण एक एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट EOI स्थापन करा, ज्याच्यातून आपल्याला कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचा कन्सेप्ट नोट तयार होईल आणि मग नामवंत आर्किटेक्ट्स त्याच्यात भाग घेतील. नामवंत आर्किटेक्ट्स ज्यांनी पूर्वी स्टेडियम्स उभा राहिले असतील असे आर्किटेक्ट्स त्याच्यात येतील आणि एकदा कन्सेप्ट नोट तयार झाली की मग आपण एक कन्सल्टंट नेमू शकतो. म्हणजे उदाहरण KPMG असेल, डेलॉइट असेल, EV असेल, असे मोठे मोठे चांगले कन्सल्टन्स आपण नेमून एक जो आमचा कन्सेप्ट नोट आहे, जो करवीरकरांचा कन्सेप्ट नोट आहे, हे आपण तिथं खऱ्या अर्थाने ते इम्प्लिमेंट केलं जाईल. पण करवीरकरांना एवढं सांगू इच्छितो आणि करवीरकरांच्या बरोबर सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना, कोकणातल्या लोकांना आणि बॉर्डरच्या लोकांना सगळ्यांना एक चांगलं स्टेडियम आपल्याला ह्या 3.5-4 वर्षात आपल्याला पाहायला मिळेल. लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील आजी माजी खासदार, आमदार, मंत्री या सर्वांना विश्वासात घेऊन या कामाला सुरुवात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांनी हे फक्त मैदान नाही तर खेळाडूंच्या स्वप्नपूर्तीचं केंद्र होईल, असा विश्वास व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय मैदानासाठी जी मानकं लागतात त्याबद्दल मार्गदर्शन करण्याची ग्वाही त्यांनी दिली. KDCAचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर यांनी स्वतःचं मैदान नसेल तर दर्जेदार सामने आपण खेळवू शकत नाही आणि खेळाडू घडवू शकत नाही. युवा जाणीवेतून आज या स्टेडियमची उभारणी होत असल्याचं त्यांनी सांगितलं. या ठिकाणी क्रिकेट अकॅडमीसुद्धा सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. कोल्हापूरच्या बाहेर जाऊन एकाही खेळाडूनं प्रशिक्षण घेऊ नये अशा पद्धतीनं हे मैदान विकसित केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. KDCAचे उपाध्यक्ष अभिजित भोसले यांनी PPT मल्टीस्पोर्ट्स स्टेडियमच्या निर्मितीविषयी माहिती दिली. यावेळी ऋतुराज इंगळे, विद्या सिरस, मदन शेळके यांच्यासह कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे इतर पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.